तर तुमचे पुन्हा स्वागत आहे। हे लेक्चर नंबर 54 आहे। म्हणून आपण डिफरन्शियल इक्वेशन्सवरील चर्चा पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत आणि विशेषतः आपण आज त्याबद्दल बोलणार आहोत जेव्हा दिलेले डिफरन्शियल इक्वेशन अचूक नसते परंतु ते सहजपणे अचूक केले जाऊ शकते आणि इंटिग्रेटिंग घटक जो आता चित्रात येईल त्याचा हा परिचय आहे। आता याचे स्मरण करून द्यायचे आहे की आपल्याकडे अचूकतेसाठी आवश्यक आणि पुरेशा अटी लागू आहेत। म्हणून डिफरन्शियल इक्वेशन अचूक असण्यासाठी आवश्यक आणि सफिशियंट कंडिशन mdx प्लस ndy इक्वल 0 आहे। हे डिफरन्शियल इक्वेशन होते आणि जेव्हा डेल m ओव्हर डेल y डेल n डेल x च्या इक्वल असेल आणि हे आवश्यक आणि पुरेसे होते। याचा अर्थ असा की जर ही कंडिशन असेल तर डिफरन्शियल इक्वेशन अचूक असले पाहिजे आणि जर इक्वेशन अचूक असेल तर ही कंडिशन धारण करणे आवश्यक आहे। म्हणून आता दिलेले इक्वेशन अचूक नसताना काय करावे? उदाहरणार्थ जर या फॉर्मचे इक्वेशन mx ndy अचूक नसेल तर येथे x हे फंक्शन x आणि y चे फंक्शन निवडणे कधीकधी शक्य असते। जसे की इक्वेशनच्या सर्व टर्म्स मल्टिप्लाय केल्यानंतर या इक्वेशनचा त्या फंक्शनने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन बनतात आणि इक्वेशन अचूक बनते आणि अशा मल्टिप्लायला येथे इंटिग्रेटिंग घटक म्हणतात। म्हणून इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे x y च्या फंक्शनशिवाय दुसरे काहीही नाही। दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लिकेशन केल्यावर दिलेले डिफरन्शियल इक्वेशन अचूक होते मग अशा फंक्शनला इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतात। म्हणून हे I x y सामान्यतः नोटेशन आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टरसाठी वापरणार आहोत। जर हा इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल तर येथे डिफरन्शियल इक्वेशन आहे x y टाइम्स m x y dx प्लस I x y आहे आणि x y dy इक्वल 0 अचूक होते। आणि आता फायदा काय आहे? म्हणून दिलेले इक्वेशन अचूक नाही आणि नंतर येथे सोल्यूशन शोधणे कठीण आहे। म्हणून आता आपण काय करणार आहोत? हे इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर आणि एकदा आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टरला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनशी मल्टिप्लाय केल्यास मग हे इक्वेशन अचूक होईल आणि मग आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसे सोडवावे हे माहित आहे। आपल्याला हे फंक्शन a शोधण्याची गरज आहे ज्यांचे डिफरन्शियल येथे आहे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला आहे। म्हणून येथे या लेक्चरचा मुख्य टॉपिक असा आहे की आपण येथे कसे शोधायचे याबद्दल काही टेक्निकवर चर्चा करू। इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर जेव्हा दिलेले डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नसते म्हणून जरी हे इक्वेशन md x प्लस nd या फॉर्मचे नेहमीच इंटिग्रेटिंग फॅक्टर किंवा फॅक्टर इंटिग्रेशन करणे आवश्यक आहे। फॅक्टर इंटिग्रेशन करणे अधिक फॅक्टर असू शकतात परंतु त्यांना शोधण्यासाठी कोणताही जनरल रूल नाही किंवा त्याऐवजी हे फॅक्टर इंटिग्रेटिंग शोधणे हे थोडेसे कंटाळवाणे काम आहे। दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधणे जनरल सोपे नाही म्हणून आपण केवळ काही विशेष प्रकरणे कन्सिडर करू जिथे आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर सहज शोधू शकतो। म्हणून एक रूल क्रमांक म्हणजे इन्स्पेक्शनद्वारेच हा सर्वात सोपा आणि हा इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधणे सर्वात कठीण दृष्टिकोन आहे कारण येथे फक्त डिफरन्शियल इक्वेशन पाहत असलेले पाहुणे आहेत जे ठीक आहे। हे इक्वेशन या स्वरूपात दिले गेले आहे आणि जर आपण या फंक्शनद्वारे मल्टिप्लाय केल्यास मग हे अचूक होईल परंतु हे देखील अवघड आहे कारण इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधण्यासाठी पद्धतशीर दृष्टिकोन नाही म्हणून ही पद्धत काही स्टँडर्ड डिफरन्शियलच्या मान्यतेवर आधारित आहे। म्हणून जर आपल्याला येथे काही स्टँडर्ड डिफरन्शियल माहित असेल तर मग डिफरन्शियल इक्वेशन पाहता आपल्याला आता हे सापडते की जर आपण या स्वरूपात हे इक्वेशन पुन्हा लिहिले किंवा आपण या फंक्शनद्वारे मल्टिप्लाय किंवा डिवाइड केले तर आपल्याला अगदी इक्वेशन मिळेल त्या मानक फंक्शन्सचे आणि हेच आपण सोडवून घेतो। डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्यासाठी हा दृष्टिकोन तर इथे काय आहे ते स्टँड काय आहेत किंवा काही स्टँडर्ड प्रकार आहेत त्याऐवजी आपण येथे चर्चा करू आणि असे बरेच काही असू शकतात जे कदाचित स्टँडर्ड नसतील परंतु आपल्याला ते माहित असल्यास मदत करू शकेल की ज्यांचा डिफरन्शियल हा
शब्द अगदी अचूक आहे. उदाहरणार्थ येथे ydx प्लस xd. जर आपल्याकडे हा शब्द ydx प्लस xy असेल तर हा xy च्या डिफरन्शियलशिवाय काही नाही आणि आपण सहज व्हेरीफाय करू शकतो. त्यामुळे या xy चा डिफरन्शियल पुन्हा व्याख्येनुसार आहे. त्यामुळे dx फंक्शनचा डेल ओव्हर डेल x आणि प्लस या दिलेल्या फंक्शन ndy च्या डेल ओव्हर डेल y येथे x च्या संदर्भात xy चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह yd च असेल प्लस येथे xdy असेल. म्हणून जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन अशी काही संज्ञा दिसली किंवा ydx प्लस xdy अशी संज्ञा आहे असे आपण पाहिल्यास डिफरन्शियल इक्वेशन पुन्हा लिहून मग आपल्याला आधीच माहित आहे की हा xy टर्मचा डिफरन्शियल आहे. म्हणून हे लक्षात ठेवणे उपयुक्त ठरेल की या xy चा डिफरन्शियल xy दुसरे काही नाही तर ydx प्लस xdy आहे. आणखी एक स्टँडर्ड फॉर्म हा या y चा x वरील डिफरन्शियल असू शकतो. म्हणून आपण नुकतेच वापरलेले सूत्र वापरून आपल्याला कळेल की येथे x वरील y मधील डिफरन्शियल काही नसून x dy मायनस y dx वर x स्क्वेअर आहे आणि हाच पुन्हा दृष्टिकोन सारखाच आहे की आपण या फंक्शनच्या x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह y वर x वर घेऊ आणि नंतर हे dx प्लस y आणि नंतर dy च्या संदर्भात y वर x फंक्शनचे हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर येथे x च्या संदर्भात x स्क्वेअर dx वर y मायनस मिळेल आणि येथे आपण y च्या संदर्भात मिळवू फक्त 1 ओव्हर x आणि d आहे आणि हे अचूक डिफरन्शियल इक्वेशन आहे. तेथे दिलेले एक्सप्रेशन आहे म्हणून आपल्याकडे x स्क्वेअर आहे. म्हणून येथे x dy आणि नंतर मायनस y dx. म्हणून जर ही संज्ञा अशी संज्ञा दिसून येते किंवा फक्त x स्क्वेअरद्वारे डिवाइडिंग करून आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये अशी संज्ञा पाहतो. म्हणून ते त्वरित आपल्याला क्लिक करेल की हे x वरील y चे डिफरन्शियल आहे आणि नंतर आपण पुन्हा इंटिग्रेशनसाठी सहजपणे पुढे जाऊ शकतो. म्हणून हे एक स्टँडर्ड इक्वेशन आहे जे आपण डिफरन्शियल इक्वेशनचा अंदाज लावण्यासाठी वापरू शकतो. म्हणून इथे किंवा हे y ओव्हर x ऐवजी x ओव्हर y देखील असू शकते. म्हणून सूत्र फक्त y dx मायनस x dy ओव्हर y स्क्वेअर असेल. येथे आणखी एक स्टँडर्ड फॉर्म डिफरन्शियल आहे म्हणून या ऐवजी x dy मायनस y dx आहे. म्हणून येथे हा x स्क्वेअर किंवा येथे x स्क्वेअर चा y स्क्वेअर आणि y स्क्वेअर उदाहरणार्थ xy दिलेला आहे. म्हणून येथे पुन्हा तेच एक्सप्रेशन आहे x dy मायनस y dx ओव्हर xy. म्हणून यासाठी हे x वरील y च्या लॉगरिदमचे डिफरन्शियल आहे जे आपण या प्रकरणात केलेल्याप्रमाणे पुन्हा सिद्ध करू शकतो. फक्त डिफरन्शियलची व्याख्या वापरून x वर y ओव्हर x च्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवून आपण येथे एक्सप्रेशन मिळवू शकतो किंवा लॉगॅरिदमिक x चा y ओव्हर डिफरन्शियल आहे. तसेच आपण येथे याबद्दल चर्चा करू शकतो. म्हणून येथे आपल्याकडे x ओव्हर म्हणून y dx मायनस xy आणि पुन्हा हे xy या xy साठी होते जेणेकरून ते दोघे जवळजवळ समान दिसतात परंतु फरक xy स्क्वेअर येथे आहे आणि येथे y स्क्वेअर परंतु येथे आपल्याकडे xy आहे. म्हणून एकदा आपण अशा टर्म्स पाहिल्यावर आपण त्वरित ओळखू शकतो की हे y ओव्हर x किंवा x ओव्हर y च्या लॉगॅरिदमिक फंक्शनचे डिफरन्शियल कार्य आहे. आणखी एक स्टँडर्ड फॉर्म हा x dy मायनस y dx असू शकतो. पुन्हा आपल्याकडे x dy मायनस dx ही कॉमन टर्म आहे परंतु येथे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे. जर आपल्याकडे या स्वरूपात आपले इक्वेशन पुन्हा लिहिण्याची शक्यता असेल तर मग आपल्याला कळेल की हे टॅन इन्व्हर्स y ओव्हर x किंवा टॅन इन्व्हर्स x ओव्हर y च्या डिफरन्शियल शिवाय दुसरे काही नाही. म्हणून आपल्याकडे या y स्क्वेअर प्लस
एक्स स्क्वेअरवर y dx मायनस x dy आहे। म्हणून हे या स्टँडर्ड फंक्शनचे स्टँडर्ड डिफरन्शियल टॅन इन्व्हर्स x ओव्हर y आहे। आणि आणखी एक ज्याची आपण येथे चर्चा केली आहे लॉगॅरिदमिक xy म्हणून जर आपल्याकडे ही प्लस टर्म असेल तर आपल्याकडे y dx प्लस x dy आहे आणि परंतु डिव्हायडिंग करून ही संख्या xy या एक्सप्रेशनला xy च्या लॉगरिदमत्वाचा डिफरन्शियल म्हणून हे काही स्टँडर्ड डिफरन्शियल आहेत परंतु बरेच काही असू शकतात। जर आपण हे स्टँडर्ड डिफरन्शियल ओळखू शकलो तर ते सोडवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते। इक्वेशन जे अचूक नाहीत परंतु काही फंक्शन्सद्वारे मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करून अचूक केले जाऊ शकते जेणेकरून आपण ते स्टँडर्ड फॉर्म पाहू आणि नंतर आपण डिफरन्शियल लिहू शकतो। म्हणून आपण किमान एक उदाहरण पाहू जिथे आपल्याला ते स्टँडर्ड डिफरन्शियल ओळखण्याची शक्यता आहे। म्हणून पुन्हा आपण हे तपासू शकतो की हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नाही कारण डेल m ओव्हर डेल y हे डेल n ओव्हर डेल x इक्वल नाही। तर येथे डेल m ओव्हर डेल y काय आहे तर आपल्याकडे m आहे आणि हे m x आणि dy म्हणून डेल y ओव्हर डेल y हे y घन प्लस y असेल तर 3y स्क्वेअर आणि प्लस 1 जे y च्या संदर्भात या m चे डेरिव्हेटिव्हज असेल आणि x च्या संदर्भात n चे डेरिव्हेटिव्हज y स्क्वेअर मायनस 1 असेल। म्हणून ते इक्वल नाहीत अर्थातच या स्वरूपात दिलेले हे इक्वेशन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नाही। म्हणून इन्स्पेक्शनने हा दृष्टिकोन आपण आता करू जेणेकरून आपल्याकडे येथे y स्क्वेअर देखील y स्क्वेअर आहे या dx सह y स्क्वेअर देखील y स्क्वेअर सह dy। जर आपण या दोन टर्म्समधून y स्क्वेअर कॉमन घेतलेत तर आपल्याला y dx x dy काय मिळेल ते एक टर्म्स आहे जी आपण y dx प्लस x dy म्हणून पाहिलेली नाही आणि नंतर बाकीचे येथे असतील y dx आणि मायनस x dy ही संज्ञा देखील आपण आधी पाहिली आहे। म्हणून प्रथम या फॉर्ममध्ये हे इक्वेशन पुन्हा लिहिल्यास या दोन टर्म्समधून हा y स्क्वेअर कॉमन बोलल्यास आपल्याला y dx मिळेल आणि आपल्याला येथे x dy मिळेल आणि नंतर प्लस हे y टाइम्स a dx आणि मायनस x टाइम्स मायनस हे x टाइम्स dy इक्वल 0 आहे। आणि आता हे इक्वेशन या y स्क्वेअरद्वारे डिवाइड केले जाते म्हणून जर आपण हे इक्वेशन y स्क्वेअरने डिवाइड केले तर त्या सर्व स्टँडर्ड असल्यास आपण पाहिले आहे की विभागात काहीतरी डिव्हिजन आहे जेणेकरून जर आपण या y स्क्वेअरला डिवाइड केले तर हे येथे अगदी स्टँडर्ड फॉर्म आहे y dx x dy आहे आणि हे y dx मायनस x dy स्क्वेअरने विभाजित केले आहे। आणि आपल्या मागील स्लाइडमधून फक्त आठवण्यासाठी की या x y चा डिफरन्शियल y dx प्लस x dy आहे आणि x ओव्हर y चा डिफरन्शियल y dx मायनस x dy ओव्हर y स्क्वेअर आहे। म्हणून आपण हे दोन डिफरन्शियल वापरू शकतो परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हा x y चा डिफरन्शियल आहे आणि हा x y ओव्हर x चा डिफरन्शियल आहे। एकदा आपल्याला हे कळले की आपण फक्त x y चा डिफरन्शियल प्लस x ओव्हर y हे चा डिफरन्शियल म्हणून पुन्हा लिहू शकतो म्हणजे आपल्याकडे आहे या x y प्लसचा डिफरन्शियल x ओव्हर y 0 च्या इक्वल आहे। म्हणून आपल्याकडे हे फंक्शन f आहे ज्यांचे डिफरन्शियल आता दिले जाणारे डिफरन्शियल इक्वेशन आहे। म्हणून जर इक्वेशन अचूक नसले तरी परंतु या y स्क्वेअरने फक्त डिवाइड करून ते इक्वेशन अचूक होते आणि ज्याचा डिफरन्शियल आपल्याला माहित आहे की हा x y प्लस x ओव्हर y च्या डिफरन्शियल आहे या डिव्हिजन नंतर दिलेले सुधारित इक्वेशन आहे। म्हणून आता आपण यावर सोल्यूशन लिहून घेऊ शकतो तसेच आपल्याकडे थेट येथे फंक्शन f आहे तर f समान कॉन्स्टंट असेल सोल्यूशन असेल तर येथे x y प्लस x ओव्हर y म्हणजे आपला f आहे आता ज्याचा डिफरन्शियल हा 1 आहे आणि काही कॉन्स्टंटच्या इक्वल आहे। म्हणून हे डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्यूशन आहे। हे फॉर्म येथे पाहण्यासाठी आपण y ने मल्टिप्लाय करू शकतो x y स्क्वेअर प्लस x आणि y आहे। म्हणून हा डिफरन्शियल आहे हा दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा सोल्यूशन आहे। आणखी एक जनरल दृष्टिकोन आपण चर्चा करू कारण येथे इन्स्पेक्शन करून
हे नेहमीच सोपे नसते। काही फंक्शन्सने मल्टिप्लाइंग किंवा डिवाइडिंग केल्यानंतर इक्वेशनमधील ते स्टँडर्ड डिफरन्शियल पाहण्यासाठी येथे आपल्याकडे अधिक किंवा त्याऐवजी पद्धतशीर दृष्टिकोन आहे, ज्याचा आपण एकात्मिक घटक मिळविण्यासाठी अनुसरण करू शकतो। म्हणून येथे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा मल्टिप्लाय करणे ही कल्पना आहे जी अचूक नाही। म्हणून असे वाटते की हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नाही, पण या फंक्शनने मल्टिप्लाय केल्यास xy, ज्याला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतो, आणि नंतर हे x निवडण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे इक्वेशन येथे फंक्शन करेल दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचा या ने मल्टिप्लाय केल्यावर हे तंतोतंत होईल। हीच इंटिग्रेटिंग फॅक्टरची कल्पना आहे। आपण येथे xy असे फंक्शन शोधत आहोत। जेव्हा आपण या xy चा या दिलेल्या भिन्न इक्वेशनशी मल्टिप्लाय करतो तेव्हा हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन बनले पाहिजे। तर हा पॉइंट आहे जिथे आपण आता पुढे जाऊ। असे समजा की मला असे म्हणायचे आहे की जर पुरेशी आवश्यक कंडिशन असेल तर आपल्याला माहित आहे की जर आवश्यक असल्यास हे इक्वेशन आता तंतोतंत असे असेल की y च्या संदर्भात या फंक्शनचा डेल x च्या संदर्भात याच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल असणे आवश्यक आहे। म्हणून आपल्याला माहित आहे की हे इक्वेशन आता अचूक आहे। जर I m ओव्हर डेल y असेल तर डेल y हे डेल n ओव्हर डेल x च्या इक्वल आहे। डिफरन्शियल इक्वेशनच्या अचूकतेसाठी ही एक आवश्यक आणि पुरेशी परिस्थिती आहे। म्हणून येथे जर हे अचूक असेल तर ही कंडिशन कायम ठेवली पाहिजे, आणि या कंडिशन मधून आपण काही विशेष प्रकरणांमध्ये हे येथे मिळवण्याचा प्रयत्न करू ज्याची आपल्याला हा मल्टिप्लायर किंवा इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून आवश्यक आहे। त्यामुळे डेल ओव्हर डेल y इन या इक्वेशनचे सॅटिस्फाय करणारे फंक्शन in च्या डेल ओव्हर डेल x इक्वल असेल तर दिलेले इक्वेशन अचूक असेल। येथे समस्या ही इक्वेशन सोडविण्याची समस्या आहे, कारण हे एक सामान्य इक्वेशन नाही, हे एक पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे। या इक्वेशनमध्ये आपल्याकडे पार्शियल डिफरन्शियल आहे, म्हणून हे एक पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आहे जे सोडवणे सोपे नाही। या इक्वेशनमधून हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला काही विशेष प्रकरणे कन्सिडर करावे लागेल जिथे आपण असे इक्वेशन सोडवू शकतो। म्हणून आपण येथे त्यापैकी किमान 2 कन्सिडर करू आणि या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्समधून आणखी बरीच विशेष प्रकरणे मिळू शकतात जेणेकरून आपल्याला हे ज्ञात माहित होऊ शकेल तेथे आहे। म्हणून ही विशेष प्रकरणे एक इंटिग्रेटिंग फॅक्टर आहेत जे एकतर फक्त x फंक्शन आहे किंवा एकट्या y चे फंक्शन। हे आपले पहिले अझम्पशन आहे की आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधत आहोत जे एकट्या x चे फंक्शन आहे किंवा ते एकट्या y चे फंक्शन आहे। म्हणून या 2 विशेष प्रकरणांचा आपण येथे कन्सिडर करू। या डिफरन्शियल इक्वेशनचे किंवा या पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन येथे मिळवा। म्हणून जर आपण असे मानतो की जेव्हा आपण असे मानतो की हे केवळ x चे फंक्शन आहे, मग ही PD कंडिशन येथे कमी केली जाऊ शकते, कारण आपण असे गृहीत धरले आहे येथे हे फंक्शन एकट्या x चे फंक्शन आहे। म्हणून येथे हे I च्या y च्या संदर्भात हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो, कारण हे फक्त x चे फंक्शन आहे। त्यामुळे आपल्याकडे काही सरलीकरण आहे, किमान आपल्याकडे m चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात लहान नोटेशन आहे। हे डेरिव्हेटिव्ह येथे इक्वल आहे कारण x हे फंक्शन आहे, म्हणून आपल्याला प्रोडक्ट रूल वापरावा लागेल, म्हणून तो x आहे। या n आणि I सह या n x सह येथे प्रोडक्ट रूल राईट हँड साइड आहे। म्हणून आपल्याकडे दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे हे सिम्पलीफाईड फॉर्म आहे जे आपल्याला सांगते की x हे काही नसून my मायनस in x आणि या n ने डिवाइडेड आहे। पुन्हा हेतू निराकरण केला जात नाही कारण हे येथे di ओव्हर dx फक्त x चे फंक्शन आहे, म्हणून हे डेरिव्हेटिव्ह येथे di ओव्हर dx आहे। राईट हँड साइडला जर हे x चे फंक्शन नसेल तर आपण निराकरण करू शकत नाही, कारण आपल्याला येथे ही विसंगती लेफ्ट हँड साइडला मिळेल, कारण आपण असे गृहीत धरले आहे की एकाच x चे फंक्शन आहे। म्हणून येथे सामान्य डेरिव्हेटिव्ह्ज di ओव्हर dx शिवाय दुसरे काही नाही आणि हे x चे फंक्शन आहे। म्हणून राईट हँड साइडला
एक्सच नसले पाहिजे। किमान येथून पुढे जाण्यासाठी आय साठी हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवा। होय, म्हणून एक वेगळे इक्वेशन आहे आय साठी सामान्य डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे जर हे येथे पुन्हा एक्स चे फंक्शन असेल तर आणखी एक अजम्पशन आहे, जर हे एकट्या एक्स चे फंक्शन असेल तर आपण कदाचित हे सामान्य डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकू आणि याला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळवू शकू। त्यामुळे आपले पुढील अजम्पशन असे असेल की हे m y मायनस हे n x वर n आहे, कारण I तरीही x चे फंक्शन आहे। जर हे x चे फंक्शन असेल तर फक्त पुन्हा येथे असे अजम्पशन करूया की आपण I मिळवण्यासाठी फक्त x चे फंक्शन घेतो। म्हणून इथे जर हे फंक्शन आहे जी मुख्य कंडिशन आहे, कारण ती या m आणि n आणि डिवाइडेड n वर डिपेंड असते। जर हे एकट्या x चे फंक्शन असेल तर आपण हे ऑर्डिनरी सिंपल डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकतो। जर हे फंक्शन इथे फार क्लिष्ट नसेल तर आपण म्हणतो की हे फंक्शन x आहे, कारण आपण असे गृहीत धरतो की जर हे फक्त x हे फंक्शन असेल तरच आपण हे सोडवण्यासाठी पुढे जाऊ शकतो। ix इक्वेशनवर आहे my मायनस ix ओव्हर इक्वल आहे। जर हे फक्त x चे फंक्शन असेल तर आपण हे इक्वेशन सोडवू शकतो di ओव्हर I राइट हँड साइडने या fx च्या इक्वल आहे, जे आपण या फंक्शनसाठी येथे वापरले आहे आणि हे dx म्हणून हे एक साधे डिफरन्शियल इक्वेशन आहे। जर हे x एक साधे फंक्शन असेल तर आपण येथून हा इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळवू शकतो, कारण हा I चा लॉगरिथमिक x dx च्या या इंटिग्रलशी इक्वल आहे। म्हणून हा I x या x dx च्या एक्सपोनेन्शियलच्या इक्वल आहे, म्हणजे तो इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल तर आपल्याला हे इन तपासण्याची कंडिशन काय आहे y मायनस n x ओव्हर, आणि जर हे केवळ x चे फंक्शन असेल तर आपण हे इंटिग्रेटिंग फॅक्टर ओव्हर इंटिग्रल x dx असे लिहू शकतो, कारण रचनेनुसार आपण आवश्यक आणि सफिशियंट कंडिशनमधून पाहिले आहे की आपण दिलेले डिफरन्शियल इक्वेशन या एक ने मल्टिप्लाय केल्यास हे I आता होईल। या प्रकरणात जेव्हा हे फक्त x चे फंक्शन असेल तेव्हा हे इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून काम करेल। आता दुसऱ्या प्रकरणामध्ये देखील आपण हाताळू शकतो, जी आपण दोन केसमध्ये आधी सांगितले आहे, जेव्हा आपण असे गृहीत धरतो की हे I इंटिग्रेटिंग फॅक्टर हे त्या प्रकरणात एकट्या y चे फंक्शन आहे। पुन्हा असे डिफरन्शियल इक्वेशन तयार केले जाईल आणि या डिफरन्शियल इक्वेशनच्या कन्सिस्टन्सीसाठी आपण पुन्हा येऊ। ही कंडिशन जी m वर आहे आणि x मायनस my हे y एकट्याचे फंक्शन आहे। होय, आता येथे जर ते y एकट्याचे फंक्शन असेल तर हे, आणि आपण म्हणतो की आपण हे जी y पाहू या, मग आपण हे डिफरन्शियल इक्वेशन पुन्हा सोडवू शकतो, हे सामान्य डिफरन्शियल इक्वेशन, आणि हे I y इक्वल e पॉवर जी y dy इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून आपण मिळवू शकतो। म्हणून आपल्याला तेथे ही दोन सिम्प्लिफाय प्रकरणे मिळाली। जसे मी म्हटल्याप्रमाणे आणखी बरीच प्रकरणे असू शकतात जिथे आपण हे डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकतो। ही कंडिशन आवश्यक आणि हे I मिळविण्यासाठी सफिशियंट कंडिशन आहे, परंतु आपण कमीतकमी या दोन विशेष प्रकरणांचा विचार केला आहे। पहिला होता जेव्हा my मायनस n x ओव्हर n x एकटाच x चे फंक्शन असेल। दुसरी कंडिशन आपण येथे घेतली आहे जेव्हा हे n x मायनस my वर एक y चे फंक्शन आहे, म्हणून त्या प्रकरणात हा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे। दुसऱ्या प्रकरणात हा एकत्रित घटक होता। म्हणून यासह आता आपण काही उदाहरणे पाहू। चला याचा कन्सिडर करूया की प्रथम एक x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस h dx आणि प्लस हे xy dy 0 च्या इक्वल आहे। म्हणून आपल्याकडे n येथे आहे n m x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस x आणि n xy आहे। त्यामुळे हे इक्वेशन तंतोतंत नाही, हे आपण तपासू शकतो, कारण हे डेल m वर डेल y येथे 2 y आहे आणि डेल m वर डेल x फक्त आहे। पुन्हा येथे y डेल m ओव्हर डेल x फक्त y आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे हे दोन्हीही इक्वल नाही। पण या प्रकरणात आपण जे निरीक्षण करतो, मागील चर्चेपासूनच आपण त्या परिस्थिती प्राप्त केल्या आहेत। आपण काय पाहतो की या डेल m पैकी एक ओव्हर डेल y मायनस हा डेल n ओव्हर डेल x तेथे ते एक्सप्रेशन जेव्हा आपण याद्वारे डिवाइड करतो आपल्याला n काय मिळत आहे xy पेक्षा 1 होते, आणि येथे आपल्याकडे
हे 2y आणि हे -y आहे, तर हे y येथे आहे आणि हे y रद्द होऊ शकते आणि आपल्याकडे x पैकी 1 आहे. तर हे येथे एकट्या x चे फंक्शन आहे जे x ज्यावर 1 आहे आणि आपण नुकत्याच अभ्यास केलेल्या कंडिशनपैकी एक होती की जर हे फक्त x चे फंक्शन असेल तर आपण ते सहजपणे इंटिग्रेट करू शकतो. त्यामुळे इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे x dx वर पॉवर 1 जो ln x आहे आणि e पॉवर ln x आपल्याला फक्त x देईल म्हणून हा या डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. याचा अर्थ आपण या x ने या डिफरन्शियल इक्वेशनला मल्टिप्लाय तर इक्वेशन होईल अचूक. याचा अर्थ हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहेत हे आपण देखील व्हेरीफाय करू शकतो. त्यामुळे येथे डेल m वर डेल y 2 xy असेल आणि येथे डेल n ओव्हर डेल x 2 xy असेल. म्हणून हे इक्वेशन आता अचूक आहे आणि आपल्याला अचूक इक्वेशन कसे सोडवायचे हे माहित आहे म्हणून आपण सर्व सोल्युशन प्रक्रियेतून जाणार नाही, परंतु हे आधीच मागील लेक्चरमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणून आता आपण येथे कोणाचा डिफरन्शियल दिला आहे ते f शोधू. म्हणून हे एक एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि अशा f मिळविण्यासाठी आपण ज्या प्रक्रियेचा अवलंब करतो तो सोल्युशन ज्याचा फरक आहे तो आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे हे सोल्युशन म्हणून मिळू शकतो. आपण हे m आणि हे n सह आणखी एक उदाहरण घेतो. म्हणून येथे m दिले जाते, हे n द्वारे दिले जाते आणि पुन्हा आपण हे व्हेरीफाय करू शकतो की डेल m ओव्हर डेल y येथे ही क्लिष्ट एक्सप्रेशन होणार आहे. डेल n ओव्हर डेल x देखील या n या गुंतागुंतीच्या एक्सप्रेशनमधून पुन्हा येथे येत आहे. पण जर आपण हा फरक घेतला तर n ओव्हर डेल x मायनस डेल m ओव्हर डेल y नैसर्गिकरित्या ते 0 नाही, अन्यथा इक्वेशन तंतोतंत असेल. म्हणून जेव्हा आपण हा फरक घेतो तेव्हा आपल्याला हे थोडे सोपे दिसते. येथे सोपी आवृत्ती जेव्हा हे -4 कॉमन मानू तेव्हा आपल्याला हे मिळेल जे येथून y घेऊन पुन्हा मिळेल. त्यामुळे -4 ओव्हर y आणि कारण हे तंतोतंत जुळत असल्याचे आपण पाहतो या m सह येथे 2 xy क्यूब प्लस y जेव्हा आपण फक्त y ने मल्टिप्लाय करतो आणि y ने डिवाइड करतो तेव्हा आपल्याला येथे -4 ओव्हर y काय मिळत आहे आणि हा m तेथे ठेवला आहे म्हणून y m पेक्षा ओव्हर मायनस आहे. म्हणून जेव्हा आपण m ने डिवाइड करतो तेव्हा हे त्याचे y चे फंक्शन असते. म्हणजे हे दुसरे प्रकरण होते जेथे आपण पाहिले की हे x मायनस हे m पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात m ने भागल्यास ते एकट्या y चे फंक्शन असेल तर आपण समाकलन घटक सहज शोधू शकतो आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर या -4 ओव्हर y चा एक्सपोनेन्शियल असेल या dy सह. हा आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे जो हा y पॉवर -4 बनतो. त्यामुळे येथे पुन्हा कन्फ्युजन काढतो की जर तुम्ही या इक्वेशनने y पॉवर -4 ने डिवाइड करतो किंवा y पॉवर -4 ने मल्टिप्लाय केला तर हे इक्वेशन अचूक डिफरन्शियल इक्वेशन होईल आणि मग आपण हे भिन्न इक्वेशन सोडवण्याच्या दृष्टिकोनाचे अनुसरण करू. या मल्टिप्लिकेशन नंतर f कोणाचा डिफरन्शियल नक्की आहे हे शोधण्यासाठी. त्यामुळे कोणीही याचे सोल्युशन करू शकेल आणि समाधान येईल. हा x स्क्वेअर ओव्हर y स्क्वेअर बाय y प्लस x वर y घन इक्वल कॉन्स्टंट आहे. म्हणून इथे पुन्हा तो दृष्टिकोन ज्यावर आपण चर्चा केली आहे जी कमीत कमी व्युत्पत्तीद्वारे जनरल दृष्टिकोन होती, परंतु आपण फक्त काही सोप्या प्रकरणांचा विचार केला आहे जिथे आपल्याला हा इंटिग्रेटिंग फॅक्टर y मिळू शकतो. त्यातून आणखी काही निष्कर्ष आहेत ज्याची कंडिशन आहे जिथे आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधू शकतो. म्हणून आपण ते शोधण्याच्या तपशिलामध्ये जात नाही, परंतु उदाहरणार्थ ही एक शक्यता आहे की जर हे इक्वेशन होमोजिनियस असेल तर आणि हा mx प्लस ny 0 इक्वल नाही तर हा एक इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्यक्षपणे हे I x y 1 ओव्हर n x प्लस n y म्हणून शोधू शकतो. हा या डिफरन्शियल इक्वेशनचा इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल, परंतु येथे ही कंडिशन होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असावे आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कसे सोडवायचे हे आपल्याला आधीच माहित आहे. म्हणून आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधण्यासाठी आणि नंतर अचूक इक्वेशन सोडवण्यासाठी या दृष्टिकोनाचे अनुसरण करू शकत नाही. येथे आणखी एक शक्यता आहे
mx प्लस n dy इक्वल 0 या फॉर्मची आहे। जर हे इक्वेशन या फॉर्मचे दिले असेल तर x y आणि y dx दुसरे फंक्शन x dy आहे। मग हा एक x मायनस n y जर हा शब्द 0 च्या इक्वल नसेल तर हा एक इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल आणि जर आपण या इक्वेशनला मल्टिप्लाय केला तर हे इक्वेशन अचूक होईल। त्यामुळे असे आणखी बरेच नियम तिथून मिळू शकतात, परंतु आपण ज्याची चर्चा केली आहे ती एक अतिशय जनरल दृष्टिकोन आहे आणि तिथून आपण किमान त्या विशेष प्रकरणांमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर कसे मिळवायचे हे पाहिले आहे। म्हणून कन्क्लुजनवर येत आहे, इंटिग्रेटिंग फॅक्टर हे दुसरे काही नसून येथे फंक्शन आहे। जर तुम्ही दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनस मल्टिप्लिकेशन केले जे अचूक नाही परंतु मल्टिप्लाय नंतर इक्वेशन अचूक बनले तर आपण अशा फंक्शनला इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतो आणि आपण हे विशेष प्रकरण पाहिले आहे जेव्हा my पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या संदर्भात m चे y पार्शियल डेरिव्हेटिव्ह x च्या संदर्भात म्हणून या n ने डिवाइड हा फरक फक्त x चे फंक्शन आहे। तर आपण डिराव्हड केले आहे की हा I x e पॉवरच्या इक्वल आहे। हा इंटिग्रल x dx इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल आणि हे फक्त y चे फंक्शन म्हणून हे जी y असेल तर हा इंटिग्रेटिंग फॅक्टर असेल। I y हा एक्सपोनेन्शियल इंटिग्रल जी y dy च्या इक्वल आहे। हे येथे वापरलेले संदर्भ आहेत आणि आपण हे लक्षपूर्वक पाहिलेत त्याबद्दल आपले धन्यवाद।